एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 12 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशा शॉर्टमध्ये रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरुवातीला आपण पाहत आहोत, राया मंजिरीला म्हणत असतो, तुझे त्या घोरपड्याबरोबर लग्न होते ना, त्याचं वाईट वाटते मला. अगं तो ना एक नंबरचा वाईट माणूस आहे आणि म्हणूनच त्याच्याबरोबर माझे नेहमी वाद असायचे. चांगुलपणाचा मुखवटा घेऊन फिरणारा माणूस आहे तो. त्याचे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तुला कसं कळत नाही? मंजिरी आता रायाला म्हणते, तुमच्या दोघांच्याही मनात ना एकमेकांबद्दल अडी आहे, म्हणून कदाचित तुला असं वाटत असेल. राया आता मंजिरीला म्हणतो, प्रश्न माझ्या मताचा नाही आहे, प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे आणि प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं असते असं नाही. त्यामुळे ना मी काय बोलतोय ते नीट ऐकून घे तू. मंजिरी आता रायाला म्हणते, मी जिजीला वचन दिलंय, माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे असं काही नाही आहे, पण तू जे बोलतोयस त्यावर विश्वास ठेवायला आपल्याकडे काहीच पुरावे नाही आहेत आणि जे वाईट आहे हे आजवर माझ्या कानावर तर आलं नाही आहे आणि मी ना कधी बघितलंय. उलट जेव्हा जेव्हा आम्हाला त्याची गरज होती तेव्हा त्याने मदतच केली आहे आमची. मंजिरीला आता निखिलचा फोन येतो आणि तो मंजिरीला घरी बोलवतो. मंजिरी आता लगेचच घरी जाण्यासाठी निघते. इकडे जय गुरुजींना घेऊन घरी आलेला असतो. नाना आता गुरुजींना पत्रिका बघायला सांगतात. जीजी आता जयला विचारतात, तुझे आई बाबा नाही आले, कधी येणार आहेत ते? जय जीजींना म्हणतो, ते दोघेही ना भारताच्या बाहेर आहेत, पण ते जेव्हा येतील ना तेव्हा मी पटकन त्यांना इथे घेऊन येईन. आता हे गुरुजी खूप लांब लांबची तारीख सांगत असतात. तेव्हा ही शशिकला गुरुजींकडून पत्रिका मागते. जसं काही ज्ञानीच आहे त्या पत्रिकामधली. ती आता पत्रिका वाचतच म्हणते, अरे बापरे, यात तर मृत्यूयोग आहे. आता जीजी म्हणतात, काय बोलतेस तू शशिकला? अहो मी काय, ही पत्रिका सांगते सगळं. पुढच्या 15 दिवसात जयसाठी उत्तम मुहूर्त आहे लग्नाचा, पण त्यानंतर जर पुढची 2 वर्ष तुम्ही लग्नाचं ठरवलं तर मात्र मृत्यूयोग आहे. लिटरली ना काही दाखवते. असं कुठं असतं का? दाखवायचं म्हणून काय पण दाखवायचं. तर हे ऐकून हळव्या जीजी घाबरून जातात. त्या म्हणतात, अशी योग बिग नको आपल्याला, त्याची वाच्यताही नको. आता ही शशिकला हसत गुरुजींना म्हणते, गुरुजी तुमचा अनुभव दांडगा आहे यामधला, तुम्ही एकदा बघा आणि सांगा बरं. आता हा गुरुजी सुद्धा शशिकलाच्या बोलण्यावरती मान हलवत म्हणतो, तुम्ही म्हणताय ना ते खरं आहे. जयच्या पत्रिकानुसार पुढच्या 15 दिवसात लग्न नाही केलं तर पुढची 2 वर्ष योग नाहीये. आता ही शशिकला पुन्हा एकदा म्हणते, तुम्ही जसं ठरवाल, जी तारीख द्याल त्यानुसारच आम्ही सगळं ठरवणार ना. तर या जीजीना काय घाई झालेली असते काय माहिती. त्या म्हणतात, आताच उरकून टाकूया ना लग्न. त्याच वेळेला मंजिरी तिथे येते. आता गुरुजी म्हणतात, मी सांगितलेला मुहूर्त अतिशय उत्तम आहे, फक्त तुमची तयारी असेल तर सांगा. जीजी म्हणतात, त्याची ना काही चिंताच करू नका, आम्ही ना लगेच तयारीला लागतो. आता हा जय उगाचच नाटकं करत म्हणतो, जीजी नको, एवढी घाई कशाला करताय, मी मंजिरीसाठी 2 वर्ष सुद्धा थांबू शकतो. बाई किती तो साधेपणा. आता ही शशिकला पुन्हा एकदा म्हणते, तू थांबशील रे, पण गावातली लोक बोलायची थांबतील का 2 वर्ष? आता हा जय म्हणतो, लोकांचं जाऊ द्या, मला नाही फरक पडत, माझ्यासाठी महत्वाचं मंजिरीचं मत आहे. आणि जीजी तुम्ही ना काही काळजी करू नका, मी सगळी तयारी बघतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. जय आता मंजिरीला विचारतो, तुझं काय मत आहे मंजिरी? बिचारी मंजिरी बोलण्याचा प्रयत्न करत असते, तेवढा ती नालायक शशिकला टाळ्या वाजवायला लागते. काय म्हणायचं या शशिकलाला? त्या मंजिरीला बोलून सुद्धा दिलं नाही हिनं. आता त्या दोघी आनंदाने उठतात काय, मंजिरीला पेढा काय भरवतात, ती शशिकला मंजिरीची दृष्ट काय काढते. शेवटी या नालायक शशिकलाने मंजिरीला भागच पाडलं लग्न करायला. जय आणि शशिकला घराच्या बाहेर येतात. जय हसतच शशिकलाला म्हणतो, मृत्यू योग, काय आयडिया काढली, कुठून आणली, मी पहिल्यांदाच ऐकतोय, मला वाटलं प्लॅन फ्लॉप होतोय की काय. ही शशिकला म्हणते, असं कसं, हा शशिकलाचा प्लॅन आहे, असा कसा फ्लॉप होईल? आता जय म्हणतो, मला वाटलं लग्न आता 2 वर्षानंतर होतोय की काय, पण वाचलो. शशिकला म्हणते, शशिकलाची कला आहे ही, थोडीशी भीती वाटू शकते पण मला खात्री होती ना, मी जो बॉम्ब टाकलाय तो असा फुसका नाही निघणार. अरे या सगळ्या लोकांची नस माहिती आहे मला. इकडे राया स्वतःशीच बोलत असतो, साला तो घोरपडे मिसफायरचं आयुष्य बरबाद करणार आता, आणि तो हरामखोर त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडवतोय, आणि एकदा का मिसफायरचं लग्न त्याच्यासोबत झालं तर मला परत काहीच करता येणार नाही. काय करू कसं करू काही समजना झालंय मला. काय बी करून ना मला दाखवायला लागेल जीजीला की तो घोरपडे किती नालायक माणूस आहे ते. त्याच्या विरोधात माझ्याकडे एक पण पुरावा नाही आहे. त्याच वेळेला आता जय तिथे टपकतो.
जय आता रायाला म्हणतो, माझं ना लग्न ठरलंय, पण ते कसं ठरलं ते तुला कळायलाच हवं ना. काय काय करावं लागलं काय सांगू तुला. आता तुझ्यापासून काय लपवू मी. मंजिरीसोबत जे काही घडलंय ना ते सगळं मी घडून आणलंय. बहुत पापड बेले है मैंने. आधी त्या जिजीचं मन जाळलं, मग मंजिरीची आबरू जाळली, त्यानंतर तुझी मर्दांगी जाळली, तरी पण नाहीच म्हणत होती. मग तिचं दुकानच जाळलं मी, तरी पण नाही म्हणाली असती तर घर होतंच की जाळायला. आता हे ऐकून राया लगेचच जयची मान पकडतो आणि तो जयला म्हणतो, तोंड आवर तुझं. आता हा जय रायाला म्हणतो, माझ्यावर जर तू हात उभारलास, मला काही केलंस ना तर जिजी काय करतील माहिती आहे ना तुला. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथे संपला आहे. जर का ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.